मित्रांनो, जर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 3 इयर LLB ॲडमिशनची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कॉलेज निवडताना एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण करिअरवरती परिणाम करू शकते. तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबई आणि ठाणे या परिसरातील अनेक लॉ कॉलेजेस आहेत, त्यापैकी कोणते कॉलेजेस खरोखर सर्वोत्तम आहेत, कोणत्या कॉलेजला सर्वाधिक प्रतिष्ठा आहे, कोणत्या कॉलेजचे ॲल्युमिनाय नेटवर्क सर्वात मजबूत आहे आणि कॅप राऊंडमध्ये विद्यार्थ्यांची पहिली पसंती कोणती असते, या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर 3 इयर LLB आणि 5 इयर LLB साठी असणारे ॲडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते, त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, या रँकिंगसाठी आपण फक्त कॉलेजचं नाव किंवा त्याची लोकप्रियता पाहिलेली नाहीये, तर त्या कॉलेजचा इतिहास, नॅकचं ॲक्रिडिएशन, युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन, ॲल्युमिनाय नेटवर्क असेल, मूट कोर्ट ॲक्टिव्हिटीज असतील, प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज असतील आणि कॅप राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजला जास्त पसंती दिली आहे, यानुसार आपण ही रँकिंग ठरवत आहोत. तर याच्यामध्ये 10 नंबरचं जे कॉलेज आहे ते आहे KESचे श्री जयंतीलाल H पटेल लॉ कॉलेज. हे 2012 मध्ये स्थापन झाले होते आणि या कॉलेजला नॅकचा B++ ग्रेड मिळालेला आहे आणि हे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी ॲफिलिएटेड असून बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यता प्राप्त आहे. इथे तुम्हाला आधुनिक सेवा आणि चांगले शैक्षणिक वातावरण अवेलेबल आहे आणि यामुळे नवीन पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये हे कॉलेज आता लोकप्रिय होत आहे. तर याचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता तो ओपन जनरलसाठी 92.87 एवढा होता. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे जितेंद्र चौहान कॉलेज ऑफ लॉ. हे 9th रँकवरती आहे आणि हे विलेपार्ले येथे लोकेटेड असून हे कॉलेज 1977 पासून लॉचं शिक्षण देत आहे. इथल्या मूट कोर्ट, लीगल एड ॲक्टिव्हिटीज आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे या कॉलेजची ओळख निर्माण झाली आहे. हे सुद्धा मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेलं कॉलेज आहे आणि याला सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी पसंती दिलेली आहे. या कॉलेजचा मागच्या वर्षीचा ओपन जनरलचा कट ऑफ हा 95.96 एवढा होता. त्यानंतर 8 नंबरचं कॉलेज आहे लाला लजपत राय कॉलेज ऑफ लॉ. हे 8व्या नंबरवरती असून हे कॉलेज सुद्धा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी ॲफिलिएटेड आहे. नॅकचा B+ ॲक्रिडिएशन यांना आहे आणि विशेषतः नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज एक लोकप्रिय पर्याय मानले जाते. आणि या कॉलेजचा मागच्या वर्षीचा ओपन जनरलचा कट ऑफ हा 96.51 एवढा होता. त्यानंतर 7व्या नंबरला आहे VPM's TMC लॉ कॉलेज. हे ठाणे येथे लोकेटेड असून 1972 मध्ये हे सुरू झालं होतं. बार काउन्सिल ऑफ इंडियाचं यांना अप्रुव्हल आहे. तसेच अनेक न्यायाधीश आणि वरिष्ठ कायदेतज्ञ या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. ठाणे परिसरामध्ये एक प्रेस्टिजियस कॉलेज म्हणून VPM's TMC लॉ कॉलेजची ओळख आहे आणि याचा मागच्या वर्षीचा ओपन जनरलचा कट ऑफ हा 95.27 एवढा होता. त्यानंतर 6 नंबरला जे कॉलेज आहे ते आहे GJ अडवाणी लॉ कॉलेज. हे बांद्रा मुंबई येथे लोकेटेड असून या कॉलेजला UGC 2F आणि 12B ची मान्यता आहे आणि बांद्रा परिसरातील हे कॉलेज शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखले जाते आणि 3 इयर LLB साठी हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे आणि यांचा मागच्या वर्षीचा ओपन जनरलचा कट ऑफ हा 95.92% एवढा होता. पुढचं 5 नंबरचं कॉलेज आहे न्यू लॉ कॉलेज. हे माटुंगा मुंबई येथे लोकेटेड असून 1954 मध्ये हे स्थापन करण्यात आलं होतं आणि मुंबईतील जुन्या आणि प्रतिष्ठित लॉ कॉलेजेसमध्ये याची गणना केली जाते. अनेक दशकांपासून कायद्याचं शिक्षण देत असल्यामुळे या कॉलेजची विश्वासार्हता खूप मजबूत आहे आणि यांचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता तो 96.46% एवढा होता. 4थ्या नंबरला आहे सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ. हे 1956 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत सुरू करण्यात आले होते आणि हे कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रेरित आहे.
फोर्ट परिसरामध्ये हे लोकेटेड असल्यामुळे बॉम्बे हायकोर्ट आणि विविध न्यायिक संस्थांशी जवळून परिचय होण्याची संधी इथे मिळते. यांचा मागच्या वर्षीचा कट ऑफ हा ओपन जनरलसाठी 97.42 एवढा होता. त्यानंतर 3 नंबरला आहे डॉक्टर BR आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ. तर या संस्थेची मूळ संस्था 1945 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती. विशेष म्हणजे NIRFच्या 2025च्या लॉ रँकिंगमध्ये या कॉलेजला भारतात 15वा क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा या कॉलेजला विशेष प्रतिष्ठा प्राप्त आहे. आणि यांचा मागच्या वर्षीचा जो ओपन जनरलचा कट ऑफ होता तो 96.40% एवढा होता. 2 नंबरचं कॉलेज आहे KC लॉ कॉलेज आणि हे 1955 मध्ये स्थापन झाले होते. याला नॅकचा A ग्रेड आहे. UGC 2F आणि 12B आणि BCI रेकग्निशनमुळे हे मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित खाजगी लॉ कॉलेजेस पैकी एक मानले जाते, ज्याचा मागच्या वर्षीचा कट ऑफ हा 98.75 एवढा ओपन जनरलसाठी होता. पहिल्या क्रमांकावरती आणि महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित लॉ कॉलेज म्हणून ओळखले जाणारे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, ज्याला आपण GLC मुंबई पण म्हणतो, हे कॉलेज 1855 मध्ये स्थापन करण्यात आले होते आणि हे कॉलेज आशियातील सर्वात जुने लॉ कॉलेज मानले जाते. इथे अनेक न्यायाधीश, वरिष्ठ वकील, राजकारणी आणि उद्योग क्षेत्रातील नेते या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. आणि महाराष्ट्रातील नव्हेच तर संपूर्ण भारतातील बहुतांश विद्यार्थ्यांचे हे ड्रीम कॉलेज आहे. आणि याचा मागच्या वर्षीचा ओपन जनरलचा जो कट ऑफ होता तो 99.68 एवढा होता. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा वेगळ्या असतात. कॉलेज निवडताना फक्त रँकिंग न पाहता लोकेशन, फीज, अटेंडन्स पॉलिसी, करिअर गोल्स आणि वैयक्तिक परिस्थितीचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. ही जी रँकिंग आहे ती उपलब्ध अधिकृत माहिती, प्रतिष्ठा आणि विद्यार्थी पसंतीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. तर या लिस्टमध्ये तुमच्या पसंतीचं कॉलेज कुठलं आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची जी ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू करण्यात आली आहे त्या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. तर त्या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आणि जर तुम्ही 2027 साठी प्रिपरेशन करत असाल तर 1 जून पासून 3 इयर आणि 5 इयर CETच्या विद्यार्थ्यांसाठी 2027 ची लाईव्ह बॅच सुरू झाली आहे. तर ही बॅच जॉईन करून आत्तापासूनच महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऍडमिशनची तयारी सुरूच ठेवा. थँक्यू.